दिवस मावळला की अनेकांना प्रश्न पडतो, म्हणजे आपले पोट कसे भरायचे आणि याच पोटाची भूक भागवण्यासाठी खाद्यपदार्थांची कोणतीच कमी नाही। रुचकर, स्वादिष्ट, संतुष्ट करणारे खाद्य अनेकांना हवेसे वाटतात आणि हीच भूक भागवण्यासाठी नाशिकमध्ये नेहरू गार्डनजवळ शालिमार येथे दंडे हनुमान चायनीज कॉर्नरचे भव्य शुभारंभ झाले। शुद्ध शाकाहारी असे हे चायनीज कॉर्नर, जिथे सर्व प्रकारचे चायनीज पदार्थ नागरिकांना उपलब्ध होणार आहेत। दिनेश बबनराव चव्हाण आणि उमेश बबनराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून दंडे हनुमान प्युअर व्हेज चायनीज कॉर्नरची रचना करण्यात आली। शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, उपमहापौर विलास शिंदे तसेच माजी नगरसेवक संजय चव्हाण, नगरसेवक सचिन मराठे, बबनराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते फीत कापून दंडे हनुमान चायनीज कॉर्नरचे उद्घाटन करण्यात आले। याप्रसंगी दिनेश चव्हाण आणि उमेश चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला। तसेच मान्यवरांनी दंडे हनुमान चायनीज कॉर्नरला भरभरून शुभेच्छाही दिल्या। या प्रसंगी उपस्थित मान्यवर दिनेश चव्हाण, उमेश चव्हाण, सचिन बांडे, अमोल सूर्यवंशी, राहुल दराडे, योगेश बेलदार, किशोर नडगे, संजय भांगरे, प्रमोद लासुरे, नाना काळे, निलेश इंगले, चेतन हाते, अजय भांगरे, विशाल गवारे, आनंद फरताळे, जगदीश शिजवड, रवी जाधव, राजू रॉय, नाना वाघ, रोहन शिंदे, अक्षय मोरे, कृष्णा खर्डे, मनोज चव्हाण, निखिल जाधव, जितू चव्हाण, अजिंक्य चव्हाण, मनोज कोते, तरुण नडगे, नितीन कोळपकर, ज्ञानेश जत्रे, शुभम राहुरकर आदी मित्रपरिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे अतिशय जिवलग मित्र आणि शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक उमेश चव्हाण यांच्या आज दंडे हनुमान चायनीज कॉर्नरच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आमच्या उमेश भाऊला शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट आणि शिवसैनिकां सर्वांचं मी उमेश भाऊंच्या वतीने प्रथमतः स्वागत करतो। अतिशय प्रामाणिक आणि शिवसेनेची शिकवण 80% समाजकारण, 20% राजकारण, कधीही कुठल्याही जरी संघटनेमध्ये काम करत असताना कुठलीही पदाची अपेक्षा न करणारा आमचा उमेश, आणि हे सगळं करत असताना परिवाराची पण जबाबदारी असते आणि मग त्याला व्यवसायाची जोड असायला हवी, म्हणून गेल्या 15 वर्षापासून उमेश आणि त्यांचं कुटुंब ह्या फूडच्या किंवा हॉटेल व्यवसायामध्ये काम करते आणि आज त्यांचा या ठिकाणी एक चांगलं दंडे हनुमान चायनीज सेंटर या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मी शिवसेनेच्या वतीने आणि माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने उमेश भाऊंना मनापासून शुभेच्छा देतो। यांच्या या व्यवसायामध्ये प्रचंड अशी भरभराटी हो आणि नाशिक हे खवय्यांचं शहर आहे, परंतु हे सगळं होत असताना आपण जर बघितलं असेल, नाशिकची फेमस असलेली मिसळ असेल, नाशिकचे द्राक्षे असतील आणि चांगल्या क्वालिटीला प्रतिसाद देणारा नाशिककर आहे, म्हणून गेल्या 25 वर्षापासून या व्यवसायामध्ये टिकून आहे, कारण चांगली क्वालिटी आणि चांगली सेवा देण्याचा या सगळ्या चव्हाण परिवाराचा मानस आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व नाशिककरांना या ठिकाणी आवाहन करेल की सर्वसामान्य कुटुंबातून ज्यावेळेस माणूस व्यवसायामध्ये जातो तर त्याला त्या व्यवसायाला स्फूर्ती मिळण्यासाठी, हातभार लागण्यासाठी आणि भरभराटी होण्यासाठी आपला सुद्धा प्रतिसाद या ठिकाणी फार महत्त्वाचा असतो आणि म्हणून नाशिककरांना विनंती करेल की नक्कीच आपण एकदा आमच्या उमेश भाऊंच्या दंडे हनुमान चायनीज कॉर्नरला भेट द्या, नक्कीच आपल्याला या ठिकाणी येऊन आनंद मिळेल। मी पुन्हा एकदा उमेश भाऊ तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपली अशीच भरभराटी होत राहो, प्रगती होत राहो आणि या प्रगतीमध्ये, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सर्वच जण शिवसेना आपल्या पाठीशी सदैव आहे व राहील, या शुभेच्छा। धन्यवाद। थँक्यू। वस्तीत असलेल्या नेहरू उद्यान परिसरामध्ये होणाऱ्या आजच्या हे उद्घाटन दंडे हनुमान चायनीज कॉर्नर, दिनेश चव्हाण आणि आमचे मित्र उमेश चव्हाण ह्या दोन बंधूंचं मला वाटतं की नाशिककरांसाठी, खरं खवय्यांसाठी एक चांगली संधी आहे। या ठिकाणी या आधी पण यांचं हे चायनीज कॉर्नर होतं आणि आता पुन्हा त्यांनी स्थलांतरित करून या ठिकाणी खास लोक आग्रह असतो या ठिकाणी पुन्हा सुरू केलं आहे। मला नाशिककरांना सांगायचं आहे की आपण सर्वजण या उद्यानात येतातच, परंतु याला खऱ्या अर्थानं जर कुठं
प्रमुख आकर्षण असेल तर ते दंडे हनुमान चायनीज कॉर्नर असेल. याला आपण निश्चितपणे भेट द्या आणि आपण हा सगळा आस्वाद घ्या. पुनश्च एकदा माझ्या ह्या दोन्ही भावांना आणि मित्रांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि नाशिककरांना पुन्हा आवाहन करतो की आपण एकदा का होईना फॅमिलीसह दंडे हनुमान चायनीज कॉर्नरमध्ये नक्की या. हनुमान चायनीज गेल्या 25 वर्षापासून आमचे या ठिकाणी चायनीज स्टॉल आहे. आमच्या इथे मंचुरियन, नूडल्स, चायनीज भेळ, सोयाबीन चिल्ली, पनीर चिल्ली असे विविध वेगवेगळे पदार्थ असे चविष्ट या ठिकाणी उपलब्ध असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे प्युअर व्हेज हे या ठिकाणी आम्ही देतो खवय्यांसाठी. तरी सर्व नाशिककरांना आव्हान आहे की आमच्या स्टॉलला एकदा अवश्य भेट द्यावी. चव्हाण बंधू, दंडे हनुमान चायनीज, नेहरू गार्डन, शालीमार. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.